अमोल आवाळ्यांना विनंती आहे आपण समोर या। त्याचप्रमाणे शुभम आवाळे, महेश आवळे, जितेंद्र सरे, सागर आवाळे, शिवराज आवळे, महादेव आवळे या सर्वांना विनंती आहे आपण समोर यावं। सगळ्याच इकडे घ्यायचंय आम्हाला, तुमचंच इकडे घ्यायचंय आम्हाला। आताच या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित झालेले विटणी या ठिकाणी उपस्थित झालेले पलटण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मिलिंद अप्पा यांचाही या ठिकाणी विटणी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही स्वागत करतो। आपण हे की प्रवेश आहे आता ज्याचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला त्या सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे। बाहेर उभे असलेल्या सर्वांना माझी विनंती आहे आपण आत येऊन बसा। आत बसण्याची व्यवस्था केलेली आहे। अध्यक्ष आज या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे विटणी, पिंपरज, सांगवी आणि दुर्देव माचेरी या गावातील ग्रामस्थ, त्याचप्रमाणे उपस्थित असणारे सर्व महिला आणि बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आपण खाली आवाज नाही ना जोडले सगळे खाली काय नाही। आज या ठिकाणी आपण प्रचाराचा शुभारंभ करत असताना लाईट मागची लाईट आज या ठिकाणी आपण प्रचाराचा शुभारंभ करत असताना आपल्या विटणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार शुभम महेश आले, शुभम महेश आवळे या ठिकाणी शुभम आवारे आणि महेश आवळे यांनी पटकन पुढे यायचे। त्यांचा प्रवेश राहिलेला आहे, त्यांनी प्रवेशासाठी पटकन पुढे यायचंय। बोलायला चालू केलं आपण संधी द्या आपल्या मला जी देखी या ठिकाणी प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। तरी माझी विनंती आहे या साईडला उभा असणाऱ्या सर्वांनी इकडे समोर बसून घ्या। आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करत असताना आज या ठिकाणी जे सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत त्यांचं पुन्हा एकदा मी विटणी ग्रामस्थांच्या वतीनं, सरपंच विटणी यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो। आता बसू द्या, नंतर घेऊ प्रवेश, आता नंतर घेऊ। एक भाषण झालं की घेऊ आता प्रवेश। पुढे या दादा। आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाप्रसंगी आपण या ठिकाणी आला दादा। आपला उल्लेख आम्ही तालुक्यामध्ये बघतोय, माजी खासदार म्हणून बऱ्याच ठिकाणी उल्लेख केला जातो। आम्ही कधीच माजी खासदार म्हणून आपला उल्लेख करणार नाही। काय झालंय दादा, खाली काही सिस्टम नाही त्यामुळे खाली हिचवाय ना, तो वरचाच आवाज दादा। तालुक्यामध्ये प्रचाराच्या निमित्तानं आपला मी बघतोय बऱ्याच ठिकाणी आपला सगळीकडे माजी खासदार म्हणून उल्लेख होतो। आम्हाला कधीच आपला माजी खासदार म्हणून उल्लेख आम्हाला करावासा वाटत नाही। त्याचं कारण एकच आहे, आमच्या विटणी गावासाठी दादा आपण खासदार असताना जेवढं काय दिलं त्याच्यापेक्षा आपण ज्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर भरपूर आमच्या विटणी गावाला भरभरून दिलं। त्यामुळे आम्ही आपला उल्लेख कधीच माजी खासदार म्हणून दादा करणार नाही या ठिकाणी।
दादांचं या विडणी गावावरती असणारं प्रेम, प्रत्येक वेळी कोणताही एखादा विकास काम आम्ही दादांकडे घेऊन गेलो, दादांना एखादं विकास काम मागितलं तर दादांनी विडणी म्हटलं की दादांनी कधीच नाही दादा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्या फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमदारांकडेही तीच परिस्थिती आहे. आमदारांकडे तुम्ही कोणतंही काम घेऊन जावा, आमदार आपल्याला कधीही कोणत्या कामाला म्हणत नाही. त्याचप्रमाणे या ठिकाणी अभिभाई आहे. अभिभायांकडे कोणत्याही कामासंदर्भात आम्ही पत्र मागायला गेलो, अगदी तुमचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा विषय असू द्या, तुमचा विकास कामाचा विषय असू द्या, तुमचा कोणाच्या अडचणीचा विषय असू द्या, पहिल्याकडून आम्हाला कधी नाही. एकदा फक्त फोन करून सांगितलं मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या बाबतीत तर असा प्रसंग आहे की आम्ही कधी नुसता फोन करून जरी सांगितलं की आमचं नाव सांगा, तिथून माणसं डायरेक्ट पत्र घेऊन येतात आणि डायरेक्ट ते काम होऊन जाते. इतकं भरभरून आपल्याला या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. आज आपण एवढं सर्व आपल्याला भरभरून विडणी गावासाठी दिलं असताना आज आपली पण जबाबदारी, गेल्या दोन्ही निवडणुकीला दादा आम्ही भरभरून मतदान या विडणी गावातून दिलेलं आहे. आज उमेदवारही आमच्या विडणी गावातला आहे आणि एक उमेदवार आमच्या सांगवी गावातला आहे. म्हणजेच आमच्या विडणी जिल्हा परिषद गटाच्या दोन्ही उमेदवाराला या ठिकाणी भरभरून मतदान देण्याची जबाबदारी आज आमच्यावरती आहे. आणि ती जबाबदारी येत्या 5 तारखेला आम्ही आमच्या सुषमाताई त्यांचं चिन्ह घड्याळ आहे आणि आमचे सचिन आबेगार अध्यक्ष काय करून अगदी लहान मुलापासून अगदी ज्येष्ठ मंडळीपर्यंत कुणालाही माहित नसलेला माणूस नाही असं नाही, प्रत्येकाला माणूस माहित आहे तो. त्यामुळे आमचे अध्यक्ष आहेत त्यांचं चिन्ह घड्याळ, त्यांचं चिन्ह कमळ आहे. या ठिकाणी दोन्ही उमेदवारांना आम्ही भरभरून मताधिक्य या विडणी गावातून देऊ. त्याचप्रमाणे या विडणी जिल्हा परिषद गटातून देऊ. हे दोन्ही उमेदवार येत्या 7 तारखेला या विडणी जिल्हा परिषद गटातून विजयी होतील हेच या ठिकाणी शब्द देतो. आणि मी मोहित्यांना विनंती करतो की आपण या विडणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वांना संबोधित करावं. सातारा जिल्हा परिषद व फलटण पंचायत समिती या दोन्ही संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीचे आजचे आपले विडणी जिल्हा परिषदेचे उमेदवार सौ सुषमा अविनाश मोरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आणि विडणी पंचायत समिती गणातून सचिन गजानन आभा हे भाजपचे उमेदवार. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचाराच्या नागरिकच्या सभेकरता आपले नेते रणजितदादा यांच्या उपस्थितीत आज आपण इथे या ठिकाणी शुभारंभ करीत आहोत. या निमित्ताने उपस्थित असलेले आपले तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन पाटील, शिवराजे खर्डेकर, नेवसे साहेब, आबा बुरुंगले, आमचे मित्र भोसले साहेब, नंतर अभिभया अविनाश मोरे इथले उमेदवार सर्व आणि या कार्यक्रमाचे नियोजन करणारे साखरबाई त्यांची सर्व भाजपची टीम, समोरील सर्व पत्रकार आणि आपल्या या विडणी मतदारसंघातील येणाऱ्या सर्व या विडणी, दुर्देव, नंतर पिंपळद, सांगवी, राजाळे, सोनगाव, सोमंतडी या भागातून आलेले सर्व आपले मतदार बंधू. खरं तर आता आपल्या अगोदरच आपल्याला सूत्रसंचालन करणाऱ्यांनी सांगितलेले की या गावामध्ये किंवा भागामध्ये जो विकास झालेला आहे त्या विकासाच्या भूमिका घेऊन आपल्याकडे दादा आणि सर्व टीम मत मागण्यासाठी आले. त्याची ग्वाही त्यांनी दिलेली की तुम्ही आम्हाला भरभरून दिलेलं आहे. तर आता ही कार्यकर्त्याची निवडणूक म्हणून आपल्याला दादांच्या बरोबर जे काही प्रतिनिधी द्यायचे, सातारा जिल्हा परिषदेला आपले 8 उमेदवार द्यायचे आणि पंचायत समितीचे 16. भाजप पण राष्ट्रवादीची युती आहे, ती आपण एक जीवाने काम करतोय. तरी पण मला या विडणी मतदारसंघामध्ये तुम्हाला आवर्जून सांगायचे की आपल्याला विडणीचा गण आणि सांगवी गण ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं मताधिक्य कोण देईल ही आपली सगळी जबाबदारी आहे. आणि हे आपल्याला जर चांगलं काम करायचं असेल तर आपल्याला जे काय आतापर्यंतच्या 25-30 वर्षातील गोष्टी आहेत त्या लोकांच्या मतदाराच्या समोर आणून द्यायच्या
आणि ते आणून देण्यासाठी एका बाजूला विकासाचं काम जे आहे यादीच एवढी मोठी आहे की आपण वाचत बसलो तर वेळ पुरणार नाही. पण मी एक तुम्हाला सांगतो की आमच्या सांगवी गणातून सोमनथळी, सांगवी, राजाळे, त्याच्यानंतर आपलं येणार सोनगाव आणि हे आपलं नाकळगाव, या 5ही गावातून तुम्हाला मी जी आतापर्यंतची परिस्थिती खूप चांगली आहे तशाच परिस्थिती विडणीची आहे, धुळदेवची आहे. तरी पण आपल्याला याची जी काळजी घ्यायची आहे की पुढचे मतदान येईपर्यंत याच्यामध्ये पुढे आपल्याला कोणी गैरसमज करेल, वेगवेगळे येत जातील किंवा कोणी नाराज असतील, हे आपल्यामध्ये राहू नये. आणि त्या भूमिकेतून मी तुम्हाला एकच विनंती करेल की आपलं काम आणि कामातून मिळणाऱ्या सगळ्याचं जे मतदान आहे ते आपल्या दोन्ही उमेदवाराला चांगल्या पद्धतीने द्यावं एवढीच या निमित्ताने विनंती करतो. आणि आम्ही सांगवी गणातून चांगल्या पद्धतीने मताधिक्य येऊ ही सर्वांना मी आमच्या सांगवी गावाच्या वतीने ग्वाही देतो. जय हिंद. भारतीय जनता पार्टी जाहीर परिषद आहे. फोटो काढायचा. या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेचे असणारे उमेदवार यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी मोदींचा आपला मनोबल करायचे. सर्वांना माझा नमस्कार. मी सुषमा अविनाश मोरे. मी सांगवी गावची रहिवासी आहे आणि या विडणी गावची मुलगी आहे. तर या सगळ्या आज या शुभ प्रसंगी या विडणी गावचे सगळे ग्रामस्थ, आपले माननीय खासदार साहेब, आदरणीय आमदार साहेब, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ सर्वजण इथे उपस्थित राहिला त्यासाठी मी सर्वांचे आभार मानते. आणि तसेच महायुतीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माननीय अजितदादा यांच्याकडून एका सर्वसाधारण कुटुंबातील मुलीला सातारा जिल्हा निवडणुकीसाठी संधी दिली. ही संधी माझ्यासाठी एक सन्मानच आहे आणि ही संधी, ही जबाबदारी मी एक प्रामाणिकपणे पार पाडेन. त्यासाठी मला तुमच्या सर्वांचा मताच्या रूपात आशीर्वाद हवा. तर माझं चिन्ह घड्याळ आहे. सर्वांनी मला घड्याळ या चिन्हावरती मतदान करून विजयी करावं एवढी माझी सर्वांना नम्र विनंती. जिल्हा परिषद प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे. या कार्यक्रमाच्या उपस्थित आदरणीय श्री दादा, आमदार महोदय श्री सचिन पाटील साहेब, राष्ट्रवादी घड्याळ पक्षाचे अजितदादा गटाचे तालुकाध्यक्ष विरोधाचे चंद्रेकर, सर्वच पदाधिकाऱ्यांचे आणि सर्व पदाधिकारी आणि पत्रकार बंधू आणि उपस्थित या पंचक्रोशीतील विडणी गटातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना, ही निवडणूक आमदारकीच्या निवडणुकीनंतर, नगरपालिका निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष आणि महायुती, त्या महायुतीच्या माध्यमातून
सर्व ऊर्जा स्थानक, विकासाचा उद्भव आणि विकासाचा सर्वसामान्य संतपर्यंत करण्याची क्षमता असलेला हा महायुती घड्याळ आणि कमळ भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा गटाच्या माध्यमातून ही निवडणूक आपल्याला महत्वाची आहे. आपल्याबरोबर ग्रामीण विकास मंत्री देखील आहे. या भागातून आपण जास्तीत जास्त मतदान देऊन जास्तीत जास्त गट आणि गणातून जेवढे मतदान मिळवून देऊ त्यासाठी आदरणीय खासदार साहेब सांगतीलच कितीतरी कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आपल्याला विकासासाठी आणखी मिळणार आहे. खरं तर विकासाचं स्वप्न घेऊन आदरणीय रणजितदादा आणि आमदार महोदय आणि अजितदादा पवार साहेब यांनी या भागामध्ये कायापालट केला आहे आणि नियोजित कायापालट कसा होतो हे आपल्या दृष्टीक्षेपात आहे. मुद्दा राजकारणाचा नाही, आपल्या समाजकारण आणि विकासाचा आहे. विकासाच्या माध्यमातून राजकारण होत असताना या महायुतीला आपण या ठिकाणी कशा पद्धतीनं विचाराने त्यांना मतदान देऊन आपले उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी आपली मतदार काही ठिकाणी काल परवा समजलं की रागाच्या गटात भोसले साहेबांचा गट नाराज झाला वगैरे अशा काहीतरी क्लिप कुणी फॉरवर्ड केलेली आहे. हे अंतस्थ आमच्या उमेदवारीचा विषय असतो. त्या ठिकाणी कोर कमिटी जो उमेदवाराला पूर्वी काय शब्द दिला असेल त्याप्रमाणे निर्णय घेत असते. कमिटमेंट त्यांची पूर्ण करण्यासाठी एखाद्या गावाने सर्वांनी मिळून जर तिकीट मागितलं आणि त्यांची कमिटमेंट पूर्वी गटाची असेल की यांना आम्ही तुमच्या खात्यातून पक्षामध्ये घेत असताना तो शब्द गटाने जर पूर्ण केला असेल तर त्या ठिकाणी माझा देखील त्या गटाचा आणि त्या निर्णयाला समर्थन आहे. तर माझ्या गणामध्ये सागवी गणामध्ये आता संजय सोडवणे यांच्या पत्नी सारिका संजय सोडविसे एक घड्याळ चिन्हावर त्यांना गटाने परवानगी दिलेली आहे. या सारिका संजय सोडविसे असतील, विडणी गटाच्या सचिन गजानन काबम आणि गटामध्ये आणि गटाचे अधिकृत उमेदवार सुषमा अविनाश मोरे, आमचे स्नेही अविनाश मोरे यांची पत्नी, या सर्वांना त्या ठिकाणी आपल्याला जे गटाने आणि कोर कमिटीनं आणि जे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी, मी देखील त्या कोर कमिटीचा सदस्य आहे, जे निश्चित केलं आहे त्याच्यामध्ये कुठलाही संदेह नाही. कुठलीही त्या बाबतीमध्ये मीडियाने किंवा कुठल्याही बाबतीमध्ये त्याची नोंद घेतली पाहिजे की हा निर्णय महायुतीचा आहे आणि त्याप्रमाणे सर्वांनी या ठिकाणी मतदान करायचं आहे. बाकीचा विषय सर्व पदाधिकारी बोलतील, जास्त वेळ मी घेणार नाही. या ठिकाणी विडणीमध्ये अगदी इथे प्रथम नागरिक सागर आनंद असतील, या विडणीचा काळ त्यांनी केला. मग अशी बोलले हनुमंतराव मोहिते की या ठिकाणी सर्वतोपरी विकास केलेला आहे. ते रणजितदादा असतील, आदरणीय आमदार गोरेभाऊ असतील किंवा इतर माध्यमातून तो विकास साध्य होत आहे. आणखी जो सर्वसमावेशक असा एकात्मिक विकास होण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण विकास मंत्र्यांच्या माध्यमातून, मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्वप्नातील जो विकास आहे तो महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आणि अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून जे काही स्वप्न आहे त्या ठिकाणी विकासाचे हे सर्व साकार करण्यासाठी आपण सर्व मतदारांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे आणि महायुतीच्या कमळ आणि घड्याळ या चिन्हावर सर्वांनी मतदान करायचं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, आज आपल्या विडणी गटामध्ये आपल्या महायुतीच्या प्रचारासाठी
प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. आता आपण या गटामध्ये उपस्थित उभे असलेले उमेदवार आपले सुषमाताई या आपल्या घड्याळ्या चिन्हावर उभा असून त्या तसेच आपले सचिन अभंग हे विडणी गणातून भाजप या पक्षाकडून कमळ या चिन्हावर उभे आहेत. तरी आपण या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपले सर्व उमेदवार अतिशय ताकदीने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि यासाठी विशेष असे सहकार्य आपल्या रणजितदादांच्या विकास कामं आणि आपले आमदार माननीय सचिन पाटील यांनी आपल्या फलटण तालुक्यामध्ये तसेच फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये जे आता 50-60 कोटीचा निधी आणलेला आहे, या सर्व निधीच्या जोरावर आपण या सर्व झेडपी आणि पंचायत समितीच्या निवडणुका अतिशय ताकदीने निवडून येणार आहोत. धन्यवाद. आज या ठिकाणी आपल्या विडणी गावाच्या ग्रामदैवत श्री उत्रेश्वर मंदिराच्या सभामंडपामध्ये बहुवाद असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचाराचा शुभारंभ आज या ठिकाणी करत असताना या प्रचाराच्या शुभारंभ प्रसंगी उपस्थित आपल्या महाराष्ट्र मतदारसंघाचे मुख्य खासदार जिल्हा त्याचबरोबर फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार आदरणीय सचिन दादा, त्याचबरोबर माझे आदर्श आदरणीय सोडून त्याचबरोबर त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले दोन्ही उमेदवार त्याचप्रमाणे सर्व ज्येष्ठ मंडळी, पत्रकार बंधू बांधव, आज या ठिकाणी खरं तर ही प्रचाराची सुरुवात करत असताना या प्रचारामध्ये किंवा या मागणीमध्ये ज्यांनी या ठिकाणी विडणीकरातून फॉर्म भरलेले होते आणि ज्यांनी आयोजित दादांचा मानसन्मान देऊन फॉर्म मागवले होते अशा सर्व उमेदवारांचं या ठिकाणी विडणी ग्रामपंचायतच्या वतीनं तसेच विडणी गावाच्या वतीनं तसेच विडणी गणातील असणारी 4 गावं माजेरी, दुधव, विक्र आणि विडणी त्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. यामध्ये आदरणीय अनिल शेट्टी असतील, डॉक्टर वास्तव्य असतील, त्याचप्रमाणे सचिन धनवरे असतील, माऊली नाळे असतील किंवा विठ्ठल सावरा नाळे, त्याचबरोबर पिंपळगावचे ज्येष्ठ नेते तुकाराम ढगाळ या सर्वांनी या ठिकाणी दादांच्या शब्दाला आपल्या सर्वांनी मान देऊन या ठिकाणी आपली उमेदवारी मागे घेतली. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करतो. आज या ठिकाणी बोलत असताना खरं तर अध्यक्ष गावाला पोहोचत आहे आणि जो सर्वांचा भेटण्याचा उमेदवार आहे आपला मोरेताई या आपल्या प्रचार करण्यात आणि आपल्याच विडणी विकास आघाडीच्या मागच्या पंचवार्षिकला त्याच्या आयु आपल्या पक्षाकडून भारतीय जनता पार्टीकडून ग्रामपंचायत लढवलेली आहे आणि त्यांची जी मोठी आहे. त्याच्यामुळे आता आपल्या गावावरती भरपूर असं त्याचं लक्ष आहे की बाबा गावची लेख आहे आणि अध्यक्ष पण आपल्या गावचा कोण आपल्या आहे. आमच्या अध्यक्षाचं कसं माहिती का, आपल्या एटीएमनुसार ते पैसे असतात तसं आमचा अध्यक्ष म्हणजे अध्यक्षाला कोणत्याही काम झालं असा आमचा अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे अध्यक्ष त्यांच्या कामाच्या माध्यमातून गावातून पूर्ण गावामध्ये अगदी ताकदीशी फेमस आहे. म्हणजे असं नाही की फक्त अध्यक्ष पद मिळवायला किंवा अध्यक्ष नाव कमवायला आम्ही राजकारणाला विचार किंवा आम्ही लोकांच्या परिचयाच्या आधीपासून त्यांचं काम हे महात्मा योग संघटनेच्या माध्यमातून गेली 14-15 वर्ष झाले महात्मा योग संघटनेच्या माध्यमातून त्यांची
अगदी तळमळीने युवकांबद्दल किंवा खूप इच्छा आहे. आणि त्याच पद्धतीनं गेली 14-15 वर्ष झालं सावधान पुणे असेल, महात्मा फुले जयंती असेल, दोन्ही कार्यक्रम गावामध्ये अगदी मोठ्या उत्साहात त्यांनी गेल्या चालू आहे. आणि आता जर तुम्ही म्हणाल, आता बऱ्यापैकी गावात लोक चर्चा करायला लागली की सरपंच आमदारचा आहे आणि परत आमदारच्याच उमेदवार, तर मला त्यांना एक सांगायचं आहे की तुमचं कर्तृत्व आडनावर करत नाही तर तुमच्या कामावरती आडनाव काही असू द्या, आडनाव काय कामावरती. अध्यक्ष तुम्ही कडे ग्रामपंचायतमध्ये 3 वर्ष सदस्य म्हणून निवडून दिले आहेत. या 3 वर्षामध्ये तुम्ही 1 दिवस त्याला ग्रामपंचायतमध्ये खुर्ची बसला बघितलाय का? सकाळी 9 वाजता भाकरी पुस्तकातून खात्री आणि काय जणू काय चालायला कडे असलं तसं गावाला काम होतं. आपल्याला आडनाव बघून तर त्या माणसाचं कर्तृत्व, त्या माणसाचं काम ते बघायचं आणि म्हणून मतदान करायचं. लोक काही व्हरायटी सेट करतील, लोक काही म्हणतील, अध्यक्ष काय म्हणजे गावाला माहिती आहे, शहराच्या गावाला किंवा आमचा अध्यक्ष हा आहे तो आता अध्यक्ष झालेला सचिन लहान अध्यक्ष सचिन कोण सचिन पण अध्यक्ष सगळ्या गावामध्ये सगळ्या व्यक्तींमध्ये सगळ्यांना माहिती. आता दुसरा विषय राहिला विकास कामाचा, तर तुम्हाला विकास काम करत 30 करत नाही. पण बाहेर म्हणायला या ठिकाणी दुर्गामधून या ठिकाणी लोक आलेले, त्यांना मला सांगायचं आहे की तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात विंडी ग्रामपंचायत निधी 3 वर्षामध्ये कुठल्याच कामाला कुठल्याच खासदाराने दिलेला नाही तेवढा निधी विंडी ग्रामपंचायतमध्ये आपल्याला दिलेला आहे. आणि तुम्हाला सुद्धा अभिमान असला पाहिजे की फलटण कोरेगावमध्ये पहिली ग्रामपंचायत आहे, बीजेपीचा सरकार असणार पहिला सरपंच आपल्याला तुम्ही निवडून दिलाय. त्याच्यामुळे दादांनी त्या बाबतीत पण आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी केलेली आहे. आदरणीय जवाबाच्या माध्यमातून आता मंत्री झाल्यापासून बीजेपी आमच्या आम्ही पण या ठिकाणी विकास कामाच्या बाबतीत जर म्हणाल तर विकास कामांमध्ये विंडी गावामध्ये पहिला सशक्तीकरणाचं पहिलं जे काम हाती घेतलं त्यामध्ये महिलांसाठी मुलींसाठी स्वतंत्र वाचनालय असेल, ते वाचनालय असेल किंवा महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ या ठिकाणी गावामध्ये काम या ठिकाणी केलं. गेल्या 3 वर्षात गणेशोत्सवाचा कमीत कमी 3,000 महिला गावात उपस्थित असतात. पूर्ण गणेशोत्सवाच्या काळात आणि विसर्जन मिरवणूक ही फक्त महिलांच्या उपस्थित महिलांसाठी हा उपक्रम या ठिकाणी चालू केला. त्याचबरोबर गावात वर्ग आहे किंवा त्या सर्व मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी 2 वाचनालय या ठिकाणी आपल्याला एक 15 दिवसापूर्वी हॉलचं 2 वाचनालय तर आहेतच, पण त्या ठिकाणी हॉलचं पण उद्घाटन केलं. त्या गोष्टी करत असताना बरीच अशा गावाच्या लोकांची आम्ही लोक या ठिकाणी 16 लाख स्ट्रीट लाईटचे पोल जवळपास 30 लाख रुपये लोक आणि त्या स्ट्रीट लाईट लोकांना काम दिसले की लोक कमी पडत आहे. आणि आमचं गाव पूर्ण बागायत गाव आहे, पूर्ण चांगल्या पद्धतीनं शेती करायला लोक या ठिकाणी. त्याच्यामुळे कोणी कुठल्या पद्धतीनं त्यांना काम दिसले की कुठल्या पद्धतीने हातभार लावायला तयार असतात. त्याच्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगेल की येणाऱ्या काळामध्ये आमचा अध्यक्ष तुम्ही 50 दिवस चालला असता तरी जसं काम ग्रामपंचायतीने केले त्याच्या 10 पट आमचा अध्यक्ष त्या ठिकाणी 50 दिवस आणि वेगवेगळं असतच नाही तर आपल्या नेत्याचं आपल्या गावाचं फलटण तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये आपले अध्यक्ष या नावानेच ते नावाच्या ठिकाणी एवढंच या ठिकाणी आणि यानंतर
आदरणीय शिवराय यांनी आपल्या ठिकाणी आज ज्यांच्या प्रचारात जे लय आहेत माईक्स असे आज ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण इथं सर्व जमले ते आपले जिल्हा परिषदचे उमेदवार सौ मोरेताई आणि वेडणीचे सचिन ज्यांना आपण अध्यक्ष म्हणून ओळखताय, ज्यांच्यासाठी जमलेले हे आमचे सर्वच व्यासपीठ. मी कुणाचं नाव घेत नाही का, खरं म्हणजे नाव घ्यायची पद्धत की जेव्हा माणसाला ओळख नसती म्हणून आपण नाव घेतोय, मग तिथनं ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत सर्व व्यासपीठ आपण सर्वांना ओळखतोय. मित्रांनो, येत्या 5 तारखेला आपल्याला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या इलेक्शनच्या समोर जायचं आहे आणि आम्ही आपल्या पुढे इथं मतं मागायला आलो. सागर, मला आठवते इथं पहिलीच आपली आमदारकीच्या वेळा ह्याच मंडपात आपली आमदारकीची सभा झाली आणि त्या आमदारकीच्या सभेला आम्ही आपल्याला परिवर्तनचं आवाहन केलं होतं आणि एक सचिन पाटलासारखा साधा शेतकरी आपल्या पुढं आमदारकीचा उमेदवार दिला होता आणि आपण आमचे आव्हान स्वीकारून आपण सचिन पाटलाला प्रचंड मतानं निवडून दिले आणि मग एक 14 महिन्यानंतर परत ह्याच मंडपात आम्ही 2 उमेदवारांकरता मतं मागायला आलो आणि तेव्हा आम्ही तुम्हाला शब्द दिला होता की जे चालूच नाही आणि तेव्हा आम्ही आपल्याला शब्द दिला होता की आम्हाला परिवर्तन घडवून द्या आणि आपण एका वर्षात त्या तालुक्यात काय घडवून देऊ ते आम्ही दाखवतो. एका वर्षात या तालुक्यात मान्य रणजितदादांच्या आणि सचिन पाटलांच्या माध्यमातून आपण जवळजवळ 150 कोटीची कामं आपल्या तालुक्यात आणली. जेव्हा तुम्ही सचिन पाटलांना निवडून दिलं तेव्हा त्यांनी पहिल्यांदा विधानसभामध्ये पाळण रस्ते आपल्या तालुक्यात मागितले आणि आपल्या आज अभिमानानं सांगतो की प्रत्येक गावात पाळण रस्ता आपण दिलाय आणि ह्याच्याकरता हे परिवर्तन घडवण्यासाठी आम्हाला मदत केली होती, मदत दिली होती सचिन पाटलांच्या रूपाला. आणि आता तेच परिवर्तन करण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ज्यांच्या ताब्यात तुम्ही 30 वर्ष ठेवली होती तेच परिवर्तन करण्यासाठी आम्ही आपल्या पुढे आलो. आम्ही नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये आपल्याला सांगत होतो की नगरपालिकेला आम्हाला मतं द्या, का ज्या उमेदवाराला तुम्ही मतं देणार आहे ते उमेदवार कधीच नगरपालिकेला आला नाही, कधीच मीटिंग अटेंड केली नाही. परंतु काल ते सिद्ध झालं की जे उमेदवार नगरपालिकेच्या नगरसेवकला उभा होते आमदार साहेब, त्या मीटिंगला पण ते हजर झाले नाही. पहिल्या आपण जर एखाद्या ग्रामपंचायतच्या पहिल्या मीटिंगला आपण कुठले तर कॉप करणार असेल मेंबर, तो कॉप मेंबर त्या मीटिंगला हजर होणं काप्त असते, परंतु हे त्या मीटिंगला पण हजर होते नाही. आणि म्हणून आम्ही म्हणत होतो की नगरपालिकेला त्यांना मतदान देत नाही आणि त्या पद्धतीने नगरपालिकेचे सर्वांनी जवळजवळ नगराध्यक्षांना चांगल्या मताने 18 नगरसेवक निवडून दिले. आणि आम्ही आज हेच सांगतोय की आपल्याला पंचायत समिती जिल्हा परिषदेचा परिवर्तन का घडवायचं, आपण एकदा संधी देऊन द्या. जर आमच्या माणसं आमच्या जे उमेदवारांनी ते व्यवस्थित काम केलं नाही आणि तुम्हाला आता तर इथं अध्यक्ष म्हणतात की जसं आम्ही शमशेरदादांना म्हणत होतो की एकदा गडीला निवडून दिलं तर त्याला घरनं रात्रीचं घेऊन यायला लागेल, तुमचं पण अध्यक्ष असं होईल की तुम्ही एकदा निवडून गेला पंचायत समितीत, तुम्हाला पंचायत समितीत इथनं आणायला लागेल. असे उमेदवार आपण दिले की जे डोक्यात नाही. ह्या इलेक्शन मध्ये आपण बघितले 35 वर्षात पहिल्यांदा श्रीमंतांच्या घरात कोणी उमेदवार नाही. मागच्या केपेला 3-3 होते. का? ह्या इलेक्शनला तुम्ही बघितलं असतं की आमच्यातले 2 एका दिवसात आयात केलेले उमेदवार दिले. ही पायी परिस्थिती 35 वर्षात त्यांच्यावर आली नव्हती. आज तुम्ही सर्व जनतेने ती पायी त्यांच्यावर आणली आहे. उमेदवार मिळत नव्हते म्हणून इथनं नाराज झालेले उमेदवार एका दिवसात तिकडे जाऊन त्यांना लगेच उमेदवार दिली. असे 2 उमेदवार, एक माझ्या गुन्होर गटात अनिलचं आणि दुसरे तर उमेदवार किती पक्ष बदलले आणि कधी गेले आणि कधी घेतली यांचा विषय बोलायला. मित्रांनो, आम्हाला वैयक्तिक टीका कधी केली नाही. आम्ही वैयक्तिक कुणाचं नाव घेतलं नाही. आम्ही कधी त्या लोकांनी वैयक्तिक पातळीवर खाली जाऊन
आमच्या नेतृत्वावर दहशतीच्या मुद्द्यावर मध्ये फलटणमध्ये एक म्हणजे तमाशा सुरू केला होता आणि त्या तमाशाने फलटणकरांनी नगरपालिकेच्या माध्यमातून उत्तर दिले. आज आपल्याला विकास पाहिजे असलं, आज आपल्याला आपलं शेतकरी म्हणून जीवन बदलायचं असलं तर आपल्याला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद येत्या 5 तारखेला परिवर्तन घडवायचं आहे. तुम्ही त्यांना विचारा, श्रीराम साखर कारखाना आपला आहे का तुम्ही इतके वर्ष चालवायला दिला? जमीन विकून पण तुम्ही कारखान्याचे कर्ज अजून म्हणताय कारखान्याला कर्ज आहे. आणि जे गोष्ट कोणीही व्यक्ती चालवायला घेतला, तुम्ही पण एखादं दुकान भाड्यानं चालवायला घेतलं तर तुम्ही त्यातनं पैसे कमवताय म्हणून तुम्ही चालवायला घेताय, तुम्ही त्यातनं तुमचा नफा करताय म्हणून चालवायला घेताय. कोणी फुकट चालवत नाही. आणि हेच जर आपण चालवलं असता तर आपल्याला जे आज भाव मिळते 3300 ते 3500 मिळालं असतं. शेतकऱ्यांना नको आहे ते पैसे. दूध संघ तुमच्या ताब्यात दिला तेव्हा दूध संघाचं कलेक्शन होतं 1 लाख लिटरच्या वर कलेक्शन होतं. तुमच्या ताब्यात आला आज दूध संघाला कलेक्शनच नाही. परंतु दुर्दैवाने आमच्या जिल्हा बँकेने त्यांच्यावर 101 केले भोसले साहेब आणि जमीन लिलावाला काढली. हा दूध संघ सर्व तालुक्याचा होता, सहकार होता. माझं म्हणणं नाही तुम्हाला चालवता येते पण तुम्हाला चालवायचं नाही. या वर्षभरात त्यांना विचारा किती पक्ष बदलल्या, किती वेळा कुठल्या स्टेजवर गेल्या. हे सर्व भूमिका तुम्ही लक्षात घेऊन तुम्हाला येत्या 5 तारखेला तुमचं मतदान घड्याळ आणि कमळ महायुतीला द्यायला. आपले शेजारी अजितदादा आहेत, तिकडे देवाभाऊ आहे. त्या दोघांच्या रूपानं फलटण तालुक्याला काही कमी पडणार नाही. अजितदादांनी आपल्याला आमदारकीचा शब्द दिला होता की एसटी स्टँडला आपल्याला पैसे मिळतील. त्यांनी 11 कोटी एसटी स्टँडला दिले. माझ्या आसू ते तवशी आम्ही पूल मागणी केली होती आमदारकीच्या इलेक्शनला, त्यांनी 18 कोटी दिले आणि त्या पुलाचं काम सुरू झाले. आज ते जर पूल गेलं तर आपण वेडणीचा आपला आसूचं तिकडं दळणवळण बारामतीला सुरू होईल. हा सर्व विचार एक बाजूला आणि माझं घर, माझी भावकी, माझं परिवार, मीच हे एका बाजूला. आणि आता भोसले साहेब नवीन स्टाईल सुरू झाली. तुम्हाला टार्गेट करायचं, एकाने दुसऱ्याला टार्गेट करायचं. एखादा पिल्लू 10 नंतर बोलायला व्हॉट्सअपवर सुरू करतोय आणि मग तो काय बोलतोय काय नाही. माझं तर त्याला आव्हान आहे की बाबा कुणाला नावं ठेवून जर फलटण तालुक्याचा विकास होत असेल तर त्यांनी रात्री 10 नाही दिवसा सकाळी 5 पासून नावं ठेवावं, पण फलटण तालुक्याचा विकास त्या पद्धतीने व्हावा. आज वेडणी मोठं गाव आहे. वेडणी गावाला खासदारांनी झुकतं माप पहिल्यापासूनच दिले. जेव्हापासून तुमची ग्रामपंचायतच्या माध्यमातून तुम्ही सागरला निवडून दिलं, मला सागरची इलेक्शन पण आठवती. ज्या वेळा सागरचा सरपंच झाल्याचा उपसरपंच की पहिल्यांदा गावात दादा बाउन्सर आले होते इथं सगळे. म्हणजे मतदानपेक्षा त्या ग्रामपंचायतच्या होती अध्यक्ष बाउन्सर ज्यादा होते. मला ती इलेक्शन आठवती. आणि तेव्हापासून दादानी ह्या गावाला मोठं झुकतं माप दिले आणि अजून पण देणार आहे. परंतु त्या झुकत्या मापाचं तुम्हाला पण कुठेतरी कर्तव्य बजवायला लागणार आहे. मी आपलं जास्त वेळ घेत नाही, आपली बरीचशी सभा होणार आहे. पण मला विश्वास आहे ज्या मनपात मी सचिन पाटलांकरता मतं मागितली आणि त्या विश्वासाने तुम्ही सचिन पाटलांना आमदार निवडून दिलं, त्याच विश्वासाने इथं आम्ही आपल्याला विनंती करायला आलोय की आमच्या मोरेताई आणि सचिन अध्यक्षांना मतं देऊन एकाला पंचायत समिती द्या, एकाला जिल्हा परिषदला पाठवून द्या, एवढी मी आपल्याला विनंती करायला लागलोय. आणि आपल्या ह्या जमलेल्या संख्यातनं हा विश्वास मी मनात ठेवून जातो की हे दोन्ही उमेदवार आपण प्रचंड बहुमताने विजय करणार. हेच विश्वास मी आपल्या सर्वांच्या उत्साह घेऊन जातो आणि आपण या दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजय करा एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर यावेळी ज्येष्ठ नेते खरं तर प्रोटोकॉल प्रमाणे मी बोलणं योग्य नाहीये. आता शिवरूपराजे बोलल्यानंतर मी काय बोलणार आहे. चला ठीक आहे.
जिल्हा परिषद 2026च्या माध्यमातून आपण या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी आलेला आहात. त्यामध्ये प्रामुख्यानं फलटण तालुक्याचे आणि माढा लोकसभाचे माजी खासदार माननीय रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिनजी पाटील, श्रीमंत शिवराजे खर्डेकर, अभिभया निंबाळकर, हनुमंतराव मोहिते, भोगलेसर, नेवशेप्पा आणि आजच्या आपल्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार सुषमा मोरे आणि सचिन आपण. आता खरं तर मी मगाच्यापासून विचार करतोय की आपल्या गावात जर स असतं तर बरं झालं असतं, कारण सचिन पाटलांच्या पासून सुरुवात झाली स अक्षराला. आता बघा इथं सागर आपण, सचिन आपण, सुषमा म्हणजे सच येतोय आणि तिकडं सारिका. म्हणजे मला वाटतं माझ्या गावात स असतं तर बरं झालं असतं. तर चला ठीक आहे, आपल्या हातात पाहिजे. पण आम्ही सर्व बसलेले विटणी, पिंपळ, माशिरे आणि धुळदेव या सर्व ठिकाणचे डबल गेली. आता विटणीतल्या काही लोकांशी भेटलो, त्यांना असा प्रश्न पडला की सर तुम्ही इकडं कुठं? हो म्हणलं गेले 30 वर्ष 92 पासून इथं मी भाषण करतोय आणि आज परत एकदा या उमेदवारांच्या प्रत्येक प्रचार करायची वेळ आली की काय हरकत नाही. म्हणलं काय माणसाला स्वाभिमान असतो त्याप्रमाणे कधी कधी वागावं लागतं. आता त्यामध्ये आमचे प्रोफेसर आहेत, माझे प्रोफेसर आता झाले त्यामुळे मलाही दिले, काय हरकत नाही, आपले साथीदार जुने आहेत बरोबर. आणि आता महत्वाचा प्रश्न म्हणजे आपल्याला ग्रामीण भागातील लोकांना हे समजावून सांगावं लागणार आहे की वरती आपल्याला घड्याळ्या चिन्हावर बदल लावायचे आणि पंचायत समितीचा उमेदवार आपला कमालीवरती आपल्याला मतदान करायचे. हे आपण ग्रामीण भागातील लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. नाहीतर तिथं ते मतपत्रिका तुम्हाला आलेच असणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही पूर्ण होण्याची शक्यता नाही. आणि मी आता अधिक वेळ घेता पुन्हा आपण कधीतरी बोलूया. मला जी बोलण्याची गडबडीत का संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानतो आणि मी थांबतो. जय महाराष्ट्र. आदरणीय आमदार संजय पाटील वॉकरची सवय लागते. जिल्हा परिषद पंचायत समितीची गोव्यातली 2026ची निवडणूक आणि त्या प्रचाराचा शुभारंभ करत असताना सर्वच विटणी, मांजरी, पिंपळ आणि धुळदेव या घरातले सर्वच माझे प्रमुख कार्यकर्ते, माझ्या लाडक्या भगिनी, माझे वडील झाले, या सर्वांचं मी पहिल्यांदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी आमचे तालुक्याचे युवा नेतृत्व रणजितसिंह नाईक निंबाळकर, शिवराजे खर्डेकर, अमरसिंह निंबाळकर, विश्वासराव भोसले, हनुमंतप्पा मोहिते, देव बोरंगले, आमचे नागराव सोनवलकर सर, मिलिंदप्पा नेवसे, सागर रावण, अविनाश मोरे, रत्नागिरी, सीजी नाळे, विजय भैया कदम, नंदकुमार आव्हान आणि माझे सर्व प्रसिद्ध पत्रकार बंधू, कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असं मला माफ करावं. आपण ही इलेक्शन विकासावर केलं आणि या तालुक्यामध्ये विकास काम काय काय केलं, शेतकऱ्यांसाठी काय योजना आहे, शेतकऱ्यांसाठी पाण्याचा प्रश्न असेल, माझ्या सर्वसामान्यांसाठी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून जे काय देता येते त्याच्यावरती आपण इलेक्शनाची लढलो. ज्या पद्धतीनं आपण दादांवरती प्रेम केलं, लोकसभेला आपण 20,000 मतांचं मताधिक्य दादांना तालुक्याने दिलं, तो आशीर्वाद मोलाचा आशीर्वाद तुमचा होता. त्यानंतर विधानसभेलाही तुम्ही त्याच पद्धतीने त्याच ताकदीने आशीर्वाद दिला. माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबाला तुम्ही शेतकऱ्याचा भोगा त्या विधानसभेत काढला आणि परत जेवढे इलेक्शन आपण जिंकलो त्यात आपण थोडं मायनस झालो, आपण प्लस होत चाललो. आणि नगरपालिकेची परवा झालेली इलेक्शन होते त्यामध्ये शमशेरसिंह नाईक निंबाळकर हे नगराध्यक्ष म्हणून फलटणचे झाले आणि एक तडफडीचा नेता
सर्वसामान्यांचं नगरपालिकेमध्ये प्रत्येकाची काळजी घेणारा असं त्यांचं नगरपालिकेत बसलं. मध्ये 18 नगरसेवक चांगल्या मताधिक्याने निवडून 2,500-3,000 हजाराचं माझ्याकडे प्रमाण विरोधकांवर शहरात सुद्धा घेऊन टाकलं. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असावं, पण 2,500 पेक्षा तर नक्की कमी नाही. एवढं लीड होतं शहरात सुद्धा चांगल्या पद्धतीने. लीड का मिळालं, का लोकांनी तुम्हाला नाकारलं, त्याचं आत्मपरीक्षण आता त्यांना करू दे. आपल्याला इथून पुढची इलेक्शन चांगल्या ताकदीने लढवू, तुमच्या विचाराचे लढवू, तुमच्या सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणारे आपले उमेदवार आहेत. अतिशय आता या गावची लेक आहे, विडणी गावची लेक आहे, आणि सुषमा अविनाश मोरे त्या घड्याळाच्या नावावरती उभे आहेत, आणि आमचे सचिन अभल अध्यक्ष ते कमळ चिन्हावरती उभे, आणि सोडवीच्या आमच्या त्यागांना काही घड्याळ चिन्हावरती उभे. पण आमच्या ज्या सुषमा आहेत त्यांनी अतिशय चांगल्या कमी वेळामध्ये अतिशय सुंदर असं त्यांनी मनोगत व्यक्त केलं. त्या काय म्हणाल्या की मला तुम्ही आशीर्वाद द्या, मी आलेली संधीचं सोडत करेन, तुमच्यासाठी दिवस रात्र पडून माझ्या भागातल्या, माझ्या माहेरच्या, माझ्या सासरच्या 2 गावं तुम्ही काही सांभाळली ना, तुमचा विजय हा निश्चित झाला. माहेर तुम्हाला राहणार नाही, माहेर तुम्हाला डोक्यावर घेणार, तुम्हाला सगळ्यात जास्त लीड माहेरचं मिळणार. सरपंच बरोबर आहे ना? सगळ्यात जास्त माहेर या लेकीला, माझ्या विडणी गावच्या लेकीला सगळ्यात जास्त ताकदीनं मतदान देणार, आणि सगळ्यात जास्त लीड विडणीतनं पडणार. आणि सासर मिळालेला कमी पडू देऊ नका. आता सासरकडून तुम्ही जबाबदारी घ्या, तिथेही आम्हाला जास्तीत जास्त लीड द्या. शेजारचं गाव आहे त्यामुळे अडचण नाही, त्यामुळं तिथेही आपल्याला चांगल्या पद्धतीचं लीड मिळाल. आपल्या चांगल्या पद्धतीनं सासर आणि माहेर 2 गावं जर जुळली, आमचं पिंपरत आमचंच गाव आहे, दादांचं आमच्या विचारावरती प्रेम करणारं पूर्वीपासूनचं गाव आहे. तिथेही कुठं आम्ही कमी पडणार नाही याची खात्री आम्हाला. या तालुक्यामध्ये विकासाचं पर्व सुरू केलं तर त्या दादाच्या माध्यमातून विकासाचं पर्व सुरू झालं. आतापर्यंत जेवढे रस्ते या तालुक्यामध्ये झाले तेवढे हजारो कोटी रुपयाचे रस्ते या तालुक्यात येण्याचं काम दादाच्या माध्यमातून. तुमचा आळंदी पंढरपूर रस्ता आहे, आमचा गिरवी आसूर रस्ता आहे, त्याच्यानंतर फलटण सातारा आहे, फलटण बारामती आहे, असे असतात फलटण दहिवडी आहे, असे असंख्य रस्ते या तालुक्यात येणारे दादांच्या माध्यमातून रस्ते तयार होते. आणि ते करत असताना नुसते रस्ते चांगले नाही तर विकासासाठी रेल्वेची पण गरज या तालुक्याला होती. 2 रेल्वे आता, एक फलटण 2 रेल्वे आता चालू आहे, फलटण बारामती रेल्वेचं काम चालू आहे, आणि फलटण पंढरपूरचा सर्वे करून म्हणून त्याच्यावर सुद्धा निधी ठेवायचं काम चालू आहे. वेगवेगळं काम पूर्ण फलटण पंढरपूरचं रेल्वेचं काम सुरू होणार. या भागाच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. हे बेरोजगार तरुण आहेत, त्यांच्या हाताला काम मिळण्यासाठी आपण नायकोमध्ये दादांच्या माध्यमातून मदत करून 3 लवकरच ते पण चालू होते. तिथं मुख्यमंत्री साहेबांनी देवामध्ये सुद्धा शब्द दिले की चांगल्या कंपनीला उपलब्ध करून दिलं, चांगल्या कंपनी महिलांच्या हाताला काम मिळणार आहे. म्हणजे आपण नुसतं शहर वाढवण्यासाठी ग्रामीण भाग वाढवतो, शेतकऱ्यांच्या हातावर मुलांना काम मिळालं पाहिजे त्याची आपण योजना तयार करतोय. त्याच्यासाठी MIDC आणतोय, रस्ते चांगले करतोय, पाण्याचा प्रश्न जबाबदार द्यायला. माझ्या माहितीप्रमाणे विडणीला फार क्षेत्र निराधार खाली येत आहे, थोडंफार क्षेत्र निराधारचं पाणी विडणीसाठी पण मिळतंय, माझ्या पिंपरासाठी जास्त मिळतंय. म्हणजे ते निराधारचं 4,000 कोटी रुपयाचं काम आपलं चालू आहे, ते वर्षभरात काम ते पूर्ण होणार आहे. राहिलेल्या आपल्या जमिनी आहेत त्यालाही सुद्धा पाणी मिळणार आहे. 100% तालुका सिंचनाखाली आणण्याचं काम दादांच्या माध्यमातून होतं. महाराष्ट्रात पहिला तालुका आहे की तो 100% सिंचनाखाली आहे. 2 दलकोडीचं काम आहे, तो 4 माय होता, तो आता 8 माय आपण करायचं काम, 8 माय कॅनलचं काम ते थोड्या दिवसात त्याचंही काम पूर्ण होतंय. म्हणजे असं भरपूर प्रमाणात आपल्याकडे पाणी येणार. पाणी आलं की शेतकरी सुखी होणार, शेतकरी सुखी होणार, शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. नुसतं राजकारण आपण करत बसलो तर चालणार नाही. आता शेतकरी चांगल्या आर्थिकदृष्ट्या सदृढ झाला पाहिजे, आर्थिकदृष्ट्या त्याची प्रगती झाली पाहिजे, त्यांच्या मुलाबाळांना चांगल्या ठिकाणी शिक्षण मिळालं पाहिजे,
चांगलं शिक्षण घेता आलं पाहिजे, हाही विचार आम्ही करून निघालो. नुसतं राजकारण करायला नाही निघालो. नुसतं राजकारण करत बसायचं, मताला यायचं, मतं मागायची, मतं झाली की तुम्हाला पुन्हा 5 वर्ष विसरून जायचं आणि पुन्हा 5 वर्षाने आपल्याकडे यायचं आणि परत मतं मागायची. जे विरोधकांनी 30 वर्ष काम केले या तालुक्यामध्ये, मतं मागायचे, सत्तेतून पैशातून परत सत्ता, हा एवढाच उपक्रम त्यांचा 30-35 वर्षामध्ये या तालुक्यामध्ये त्यांनी केला. आम्ही तो उपक्रम, आम्हाला तो त्यांच्यावर आम्ही बोलत नाही, आम्हाला तो उपक्रम तशा पद्धतीचा करायचा नाही. आम्ही प्रत्येक 5 वर्षाचा हिशोब तुम्हाला देणार. या 5 वर्षामध्ये आम्ही जसा दादांचा हिशोब तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगतो. आमच्या दादांनी हे रस्ते आणले, PMIDC आम्ही आता सुरू करतोय, प्रत्येक पाण्याचा 4,000 कोटी रुपयाच्या आणल्या, विला देवसाठी 2 करोडसाठी त्यांनी योजना तयार केल्या, त्याच्यासाठी मोठ्या प्रमाणात फंड आणला, ते काम आपल्याला सुरू करतोय. काही योजना सांगतोय, ही कामं सांगतोय, आमचे चालू काम आहे. एकही काम आमचं बंद नाही की ताकदीनं विश्वासानं तुमच्या पुढे गेलो. आम्ही मागचं हे काम फार लांबचं आहे का, ते मागच्या 2.5-3 वर्षापासूनचं काम तुम्हाला सांगतो. आम्ही मागचं 30 वर्षाचं काम सांगत आणि तुम्ही 30 वर्षाचं काम तुम्ही सांगू शकत नाही. तुम्ही फक्त शिव्याशाप देऊ शकता, काम सांगू शकत नाही. आमच्या नेत्याचं काम, आमचा कार्यकर्ता सुद्धा चांगल्या पद्धतीने सांगू शकतो. आज तालुक्यातला माझ्या सर्वसामान्य दादानी काय तालुक्याचा विकास केला. अरे हे गोरगरिबांची सेवा करणारे कुटुंब आहे. त्या गोरगरिबांच्या माझ्या मुलीला उन्हात जात असताना तरी पाहिला त्यांनी त्याच दिवशी ठरवलं की माझ्या गोरगरीब मुलींना मी काय देऊ शकतो, तर मी माझ्या स्वतःच्या उत्पन्नातनं, स्वतःच्या कारखान्यातनं मिळणारं उत्पन्न आहे, मिळणारा नफा आहे, त्या नफ्यातून काहीतरी माझ्या गोरगरीब मुलींना माझी छोटीशी भेट द्यावी, त्यांची सेवा वगैरे माझ्या हातून घडावी. म्हणून या तालुक्यात 20,000 वाटण्याचं काम दादांच्या माध्यमातून कुणी एक रुपयाचा प्रयोग दिला का, कुणी सायकल वाटली का, कुणी साधं पेन्सिल तर देण्याचं काम केलं का, सायकल तर सोडून द्या, पण एवढी मोठी तळमळ काळजी तुमच्यासाठी रात्र झाल्याची इच्छा असणार हे तालुक्याचं नेतृत्व आपलं आहे. आणि हे घेऊन आम्ही पुढे चाललो. या तालुक्यामध्ये पाण्याचा विषय संपला, दिवसाला एक आमचा जो शब्द होता तो शब्द आम्ही पूर्ण केला. 50% दिवसाला सुरू झाले. त्याचबरोबर पानंद रस्ते मी पहिल्यांदा विधानसभेत तुमच्या आशीर्वादावर गेलो. मी शेतकऱ्याचा साधा मुलगा होतो, मी खूप शिकलेला नव्हतो, पण मला शेतकऱ्याच्या अडचणी माहीत होत्या. शेतीला काय गरज आहे, रस्त्याची गरज आहे, लाईटची गरज आहे, त्या गरजा माझ्या पूर्ण झाल्या पाहिजे. एवढंच काम आम्ही घेऊन पुढे निघालो. पाण्याचा प्रश्न तर दादाने सोडवलेलाच आहे, पण राहिले पाणी आलं तर त्याला लाईट पाहिजे, लाईट आली तर त्याला उत्पन्न चांगलं निघालं पाहिजे. ह्या गोष्टीचा प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा विचार करून आपण पुढे चाललो. आणि म्हणून माझ्या बांधवांना माझी कळकळीची विनंती, आपण नुसतं राजकारण नाही करत. आपल्या शेतकऱ्याचं मी पहिल्यांदाही सांगितलं की शेतकऱ्याचा उंचीमान आर्थिकदृष्ट्या तो सबल झाला पाहिजे. त्यासाठी शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे. पाणी येते, लाईट मोफत आपल्याला सरकारने दिली, दिवसा लाईट दिलेले, आणि त्याचं आता राहिलेलं फक्त आपण नियोजन चांगलं केलं तर आपलं उत्पन्न चांगलं होणार आहे. आणि उत्पन्नासाठी आपल्याला यायची सिस्टीम आपण तालुक्यामध्ये राहतो. ही सत्ता कशासाठी सत्ता कशासाठी आणली, तर सत्ता ही सगळी पंचायत समिती, जिल्हा परिषद याच्या माध्यमातून आता आपल्याकडे सत्ता येणार. आम्ही तर आहोतच. मी प्रत्येक गोष्टीवरती विधानसभेमध्ये मांडत असतो, विधानसभेमधून मंजूर करून असतो. आपले प्रश्न, आपल्या वेदना, आपल्याला ज्या अडचणी मांडण्याचं काम तुमच्या आशीर्वादाने करतो. तिथं आपल्याला यश आहे. म्हणजे पानंद रस्ते तालुक्यात आतापर्यंत जेवढे पानंद रस्ते आले नव्हते तेवढे पानंद रस्ते या तालुक्यात आणण्याचं काम 1 वर्षामध्ये 36 किलोमीटरचे पानंद रस्ते पहिल्यांदा मंजूर करून आणले. आणि परत दादांच्या प्रयत्नातून जयभावांनी आता आपल्याला परत 30 किलोमीटरचे रस्ते आपल्याला दिले. 50 कोटी रुपयाची कामं जयभावांनी ग्रामविकास मंत्री म्हणून दादांचं त्यांचं प्रेम आहे, त्या प्रेमापोटी त्यांनी 50 कोटी दिले. आपण 800 कोटी रुपये तुम्हाला देतो म्हणजे फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या विचारात आले पाहिजे. आपले लोक 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समितीचे सदस्य हे प्रचंड बहुमताने आपल्याला निवडून आलेले आहेत. तर ह्या विकासाच्या गोष्टी आपल्याला चांगल्या पद्धतीने करणार आहेत. पैसे आपल्याला फंडची कधी कमी पडणार नाही. देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री देश त्यांचेही प्रेम दादा नव्हते. माझ्या पवारसाहेब घडलं नाही, ते अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांचंही आमच्यावर प्रेम आहे. ते कुठं निधी कमी पडत नाही. त्यामुळे आपल्याला चिंता करायची काय गरज, निधीची चिंता करायची नाही. विकासाचं प्रत्येक काम तालुक्यामध्ये होणार. गावातला प्रत्येक रस्ते ह्या बिडणी गावामध्ये 69 कोटी रुपयाची जल जीवनची योजना, MGPची हर जल योजना
19 कोटीची योजना महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी योजना तयार झाली आणि ती सुरू झाली. असं उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचं पहिली योजना आहे पश्चिम महाराष्ट्रातली आणि ती योजना आता खऱ्या अर्थानं चालू आहे. 70 कोटी रुपयाची ती योजना आणि गावामध्ये विकास कामात केले जवळजवळ 45-50 कोटी रुपयाचे रस्ते असतील, पूल असतील. समोरचा पूल दिसतोय तो पहिला पूल केवढा होता, आता पूल तुम्ही विडणीला येताय का जाताय का ते 10 बिघ्यात जायचं म्हणलं तर काय परिस्थिती ते आपल्याला माहिती. आज ती परिस्थिती राहिली का प्रत्येक रस्ता रोजच्या विडणीमध्ये डांबरीकरण सिमेंट चढवून आपल्या विडणी गावामध्ये विकास कामावर पूर्वी मोफत पैसे खाल्ले जायचे, कधी डांबरीकरच्या आपल्या विडणीला नव्हते. मुरुम टाकायचा, मुरुमात पैसे खायचे, एवढाच कार्यक्रम चालू होता. मुरुमाला 10 ट्रायला टाकायचे, 20 ट्रायलाचं बिल न्यायचं ग्रामपंचायतीतून आम्हाला माहिती आहे. मी विडणीत आज येत नाही, मी गेले 15-20 वर्ष या विडणीचा कारभार पहिल्यापासून बघत आहे. आणि फक्त बंद मागायची आणि नुसते मुरुमाचे रस्ते ठेवले. पाऊस पडला कुठल्या वस्तीवर 10 बिघ्यात जायची पंचायत होती, जाता येत होतं का ह्याच्यावरती 10 बिघ्यात जाता येत होतं का आपल्याला, काय ह्याच्या इकडे जाता येत होतं, कुठल्याही रोडला विडणीच्या कुठल्याही रस्त्याने कुठं जाता येत नव्हतं. इतकी विडणीची अवस्था वाईट करून ठेवली होती. पण या 3 वर्षामध्ये आज विडणी आपलं चांगल्या पद्धतीने सुधारते. एक आदर्श तालुक्यातलं गाव, जिल्ह्यातलं चांगलं गाव म्हणून विडणी पुढे हे कशामुळे येते, येते. रस्ते झाले, चांगल्या शाळा तयार झाल्या, शाळेमध्ये चांगले विद्यार्थी तुम्हाला जायला लागले. आज फलटणवरचा विद्यार्थी आता विडणी शाळेत येतो, बरोबर आहे. हे कशाचं होतं का, हे तुमच्या विकासामुळे आहे. शिक्षकांवरती जो पूर्वीचा दबाव होता, शिक्षक इथले पूर्वीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे शिक्षक राजकारणासाठी वापरले जात होते. त्यांना आम्ही गावात कोण आला कोण गेला हे करायचं, त्याचा रेकॉर्ड बनला गेला पाहिजे अशी परिस्थिती या तालुक्याची होती. पण ती परिस्थिती आम्ही 1 वर्षामध्ये पूर्ण बदलली. त्यांच्या बैठका घेतल्या, शिक्षकांना चांगलं मार्गदर्शन केलं. तुम्ही माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण द्या म्हणलं. तुम्ही राजकारण करायला आमचे गाववाड्यातले गडी सगळे चांगल्या पद्धतीने राजकारण करतील, पण माझ्या शेतकऱ्याचा मुलगा चांगला शिकवा, तो चांगला अधिकारी झाला पाहिजे ही भावना आमच्या मनात होती आणि त्या पद्धतीने काम चालू झालं. त्यामुळे शाळा चांगल्या झाल्या. फलटणवरून विद्यार्थ्याचा वेंडी शाळा येतो, मांजरी शाळा जिल्ह्यात प्रसिद्ध आहे, तिथे त्या शाळेत विद्यार्थ्यांना तालुक्यातून येतात. ही परिस्थिती आपल्या प्रत्येक तालुक्याच्या, प्रत्येक गावाच्या, प्रत्येक जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाली पाहिजे ही आमची इच्छा आहे. हा आमचा विकास आहे. हे आमचं विकासाचं एक विकास चाललेलं धोरण आहे. अशा पद्धतीने जर विकास झाला तर निश्चितपणे आपली शाळेपासून प्रत्येकाच्या अधिकाऱ्यांपर्यंत आपला गोरगरिबांचा मुलगा झाला पाहिजे ही भावना आम्ही घेऊन चालू. ह्या पद्धतीने विकास कामांचा चालू. आता आधी फार वेळ घेत नाही, बरंच भाषण वाटतंय साहेब, बरोबर आहे. तर अधिक न वेळ घेता माझी तुम्हाला नम्र कळकळीची विनंती आहे. जसं तुम्ही विधानसभेला आशीर्वाद दिला, फलटण नगरपालिकेला आशीर्वाद दिला, त्यांना मोकळं करत चालू आहे. राहिलेले फक्त जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आहे, त्याला तुमचा आशीर्वाद तुम्ही आम्हाला द्या अशी मी अपेक्षा करतो. आणि विकास कामाला तुम्हाला कुठेही काही सोडणार नाही. दिलेला शब्द तुम्हाला मंदिरात सांगतो, दिलेला शब्द तुमचा पाळणार आणि तुमच्या पाठीशी गंभीरपणे आम्ही बोलण्याचं काम करणार. एवढा शब्द तुम्हाला बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय बाळासाहेब की आज झालेल्या निवडणुकांमध्ये आम्ही सर्वच वेगवेगळे असेल आणि आम्ही खासदारची आमदारकी निवडणूक असेल याचा हे आम्ही फक्त जेवढं जास्त लिहिलं तेवढं जास्त या
काय पाहिजे असून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सार्वत्रिक 2026च्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणी उपस्थित असणारे फलटण तालुक्याचे लोकप्रिय लाडके आमदार आदरणीय सचिन पाटील साहेब, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक फलटण तालुक्याचे नेते आदरणीय शिवराजराजे खडगे साहेब, कृष्णा मंडळाचे संचालक माणिकराव सोनकर साहेब, आदरणीय माजी मोहिते, माननीय श्री विद्यमान सरपंच श्री वगैरे माजी सरपंच नाळे, उपस्थित पत्रकार बंधू, काय चुकायचं नाव आता मागं बघितलं नाही, एखाद्याचं नाव मला ज्याच्या ठिकाणी आलं ते तसेच वेगवेगळ्या वक्त्यांनी आमदार साहेबांनी तिथे करून सर्व तळमळीने कामात मांडतात. मांडलेल्या कामांना आम्ही धक्का मारायचं काम करतो. मंजूर करून घेण्याचं काम करतो. म्हणून त्या ठिकाणी तळमळीने काम करणारे पंचायत समिती जिल्हा परिषदेचे सदस्य असले पाहिजे. मी माझं सहकारी अविनाश मोरे यांच्या पत्नी त्या ठिकाणी या गावच्या कन्या, गावची मुलगी, तुम्हाला तुमचा डबल फायदा आहे. गावची मुलगी जिल्हा परिषदेला, गावचा पोरगा पंचायत समितीला, एका गावात 2-2 तिकीट तुम्हाला या ठिकाणी मिळाल. जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार ह्याच्यापेक्षाही सर्वसामान्य माणूस चांगला काम करू शकतो. तुम्हाला या ठिकाणी सांगायचं झालं तर भोसले साहेबांच्या गावामध्ये जाऊन बघा, सगळ्या शासनाच्या योजना त्यांनी राबवल्या. आपण जे तर आपण राबवले, म्हणजे काम करणारी माणसं असली तर अडचण जात नाही. पलीकडे आसुगानात 280 कोटी रुपयाचा रस्ता या ठिकाणी शिवराजराजांच्या घरात चालतो. काम करायला सुरुवात केली तर माणसं चांगली असली, धडाडीची असली तर या ठिकाणी काम फलटण तालुक्यामध्ये बदलताना दिसतं. तुम्हाला मी एवढं पहिल्यांदा धुळं दिसत, समोरचा रस्ता सुद्धा पूर्ण धुळं. आज विंडीकडे तुम्ही जावा, पूल बघा, आबाग वस्तीकडे जावा, धाबेकडे जावा, दिंगेमाळ्याकडे जावा, पाऊल वस्तीकडे जावा, कुठल्याही वस्तीकडे जायला तुम्ही या ठिकाणी जायचं म्हटलं तर रस्ते, चांगले रस्ते होते, अजून रस्ते होतील, अजून चांगले होतील. या ठिकाणचे ग्रामविकास मंत्री, आपल्या सर्वांचे मित्र आदरणीय जयभावांनी फलटण तालुक्याला जवळपास 60 कोटी रुपयाचा निधी दिला. जवळपास प्रत्येक गावामध्ये 2-4 किलोमीटरचे पाणंद रस्ते आहेत. ग्रामस्थांना पाणंद रस्त्याचं महत्व फार असतं. पाणंद रस्ते आहेत, सीएम रोडचे रस्ते आहेत, या ठिकाणी पीएम रोडचे रस्ते आहेत. नॅशनल हायवे विडणीतनं पंढरपूर पुण्याला गेलेला आहे.
पलीकडच्या साईडला गेलं लिंबाचा काय लिमटेकला, तर तिकडून तुम्हाला तो एक मोठा महामार्ग असू गिरवी तो आहे. विडणी त्याचा तिन्ही बाजूने विडणीला चांगल्या प्रकारचे रस्ते, चांगल्या प्रकारची लोक या ठिकाणी काम करत असल्यामुळं जवळपास 60-70 कोटी रुपयाची पाण्याचीच टाकी असे मला वाटते. 69 कोटी रुपयाची पाण्याची योजना. अशा प्रकारचे काम झाले तर आज लोकांना त्या ठिकाणी त्याचे बदल जाणवतात. बदल जाणवल्यामुळे तुम्ही या ठिकाणी येताय, बरोबर आहे ना. मी काम नाही केली आणि 30 वर्ष बसतो भजन म्हणत चालला असताना इथं बसलो तरी माणसं गोळा करावं लागली असते. अशीच परिस्थिती तालुक्यामधल्या काही नेते मंडळी 30 वर्ष त्यांनी नुसतं आम्ही किती महान आहे, आमची पोरं किती महान, आमचा भाऊ किती महान, सगळं आमच्या पाजाने केलं, आमच्या पंजाने केलं. तुम्ही कोणीच काही केलं नाही हे सांगा. जो सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेला सागर असेल ते गावात करू या ठिकाणी काम करू शकतात. मग मोठमोठे पदे अनेक संस्थांचे पद या ठिकाणी गावामध्ये आहेत. त्यांनी काय केलं, त्यांच्या कारकिर्दीत काय केलं, असाही प्रश्न या ठिकाणी विचारला जातो. लोकांमध्ये चर्चा असते. महिलांची उपस्थिती थोडी कमी. फरक झाला तर लाडक्या बहिणीच्या सरकार काम केंद्र सरकार आज मोफत राशनिंग देते. देवाभाऊ तुम्हाला फुकट वीज शेतकऱ्याला देते. आमदार तुम्ही पहिला आमदार 2-3 तास चालला सगळ्या काट्याकडून झालं का नाही काम रेस्टिंग टीका केली म्हणून मी काय मोठा नाही, ह्यांनी काय केलं, आपण स्वतः काय केले पण तालुक्यात बघायला तालुका बदलतोय. तुम्ही बारामती मराठा गावात आशूकडून रस्ते चांगले झाले, या ठिकाणी आरटीओ ऑफिस आले, जिल्हा न्यायालय आले, तुम्हाला दिवाणी न्यायालय आले. पोलीस स्टेशनची इमारती, ग्रामीण पोलीस स्टेशन, फलटण पोलीस स्टेशनची इमारती आपण कशा केल्या. फलटण बदलते, शहरातले रस्ते आता कालच नगरपालिकेचे आपले नूतन नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली जवळपास 80 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ करण्याचा, पण सरकारने 60 कोटी रुपये दिले जातात. या सगळ्या कामांचा शुभारंभ करण्याचा ठरवलं. फलटणमध्ये रस्ते होत आहेत, कामं होत आहेत, विडणीमध्ये कामं होत आहेत. एकंदर सगळ्या ठिकाणी आज चांगला प्रतिसाद फलटणच्या नागरिकांकडनं भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी. कुणी उमेदवार उभे करा. मला तर काही गावातल्या लोकांनी सांगितलं, दादा तुम्ही कुणी उमेदवार करा, दगडाला उभं करा. मी म्हणते कुठं दगड देणार नाही, चांगलं काम करणारा माणसं देऊ. या ठिकाणी काम करणारी माणसं दिली पाहिजेत. दगडाला उभं मत देऊ. आतापर्यंत दगडालाच मत दिली का नाही. आणि ज्यांना समजा एखादा माणूस चांगला असेल, आता माणिकराव सर या ठिकाणी, गुरुवार सर या ठिकाणी, अनेक ठिकाणी या ठिकाणी माणूस चांगला असेल, पण माणसाला अधिकारच दिले नाहीत, तर काम कसं करणार. तुम्ही काम करताना आमदारांची कारकीर्द बघितली नाही. या ठिकाणी सागरची कारकीर्द सांगावं लागतंय का त्याला, मायाकडे येऊ लागतंय का. आमदार स्वतः काम करतात, स्वतः निर्णय घेतात, स्वतः अधिकाऱ्यांना सांगतात, स्वतः निर्णय घेतात. हे बघितलं का 15 वर्षात कधी बघितलं होतं का. बघितलं होतं. जनसामान्यांमधून निवडून आल्यानंतर त्या माणसाला अधिकार पण द्यावे लागते, त्या माणसाला काम करता आलं पाहिजे. विडणी एवढं धुळीचं साम्राज्य, विडणीमध्ये गटर नाही, पाणी नाही. आज सगळ्या बाजूने विडणी आणि विडणीचा परिसर पिंपरत असेल, या ठिकाणी धुळदेव असेल, बरं त्याला धुळदेवाला हृदयच्या गावात कामं चालू करायचं. असं फलटण तालुक्यामधलं एकही गाव नाही. मी मगाशी सकाळच्या सभेत सांगितलं, एक गाव दाखवा की ज्याच्यामध्ये विकास निधी आम्ही पोहोचवला नाही. आम्ही निवडणुकीवरून माघारी घेतली. 1 वर्षामध्ये प्रत्येक गावामध्ये विकास घेऊन जाण्याचं काम आम्ही केलं. 30 वर्ष सातत्याने सत्ता असतात, काही गोष्टी बोलावतात, टीका करत नाही, पण 30 वर्षाची सत्ता फार मोठी आहे आणि 1 वर्ष 1.5 वर्षाची सत्ता फार लहान आहे. या काळामध्ये जर तुम्ही केलं, तर तुम्ही जर तुम्ही तोललं तर विकास कोण करते, फलटणला कोण बदलू शकतं, फलटणचा जिल्हा कोण करू शकतं, फलटणच्या शेतकऱ्याला कोण न्याय देऊ शकतं. उद्या येणाऱ्या सगळ्या संस्था अडचणीत गेलेल्या. श्रीराम सहकारी कारखाना आपला अडचणीत आहे, दुसरा चालवतोय, तिसरा चालवतोय, चालवाय दिलाय. मार्केट कमिटीत लोकांना पगार मिळत नाही, मार्केट कमिटीचं वजन झालंय.
दूध संघ आहे का कोणा लिटरभर दूध आहे का गावातलं दूध संघाला? दूध संघाची माती झाली. खरेदी विक्री संघ लाडका शेतकऱ्यांचा खरेदी विक्री संघ आज तिथं औषध नाही, खरेदी विक्री संघच नाही, बोर्ड बी नाही, खरेदी विक्री संघ सुद्धा गायब आहे. अशा अनेक संस्थांचं या ठिकाणी वाटोळ झालेलं आहे आणि त्याला पुन्हा आपल्याला फलटणची घडी त्या ठिकाणी नीट बसवावं लागणार, काम करणार. आमदार साहेबांसारखे त्या ठिकाणी काम करणारे माणसं त्या संस्थेवर निवडून जाणार. आता मला तर काही निवडणूक लढवायची नाही, माझ्या घरातल्या मी कोणाला निवडणूक लढवायची नाही. या ठिकाणी सर्वसामान्य माणसं असले तशीच हट्ट असतात गोळकीत निवडणूक लढवली असती किंवा सासवडमध्ये जाऊन लढवली असती. आम्ही लढवायची होती, आम्हाला निवडणूक जर कोण त्या ठिकाणी घरात दिलं तर, नाहीतर आम्हाला निवडणूक इच्छा नव्हती. आम्ही नाही दिली. लोकांना संधी मिळाली पाहिजे, अनेक कार्यकर्त्यांना संधी मिळाली. आता आमची जीवाची आपदा कशाची चालली की कार्यकर्त्यांच्या अंगावर गुलाल पडला. उदयनदी ग्रामपंचायत आहे, मला अभिमान आहे. ह्यातली 4-5 पोरं माझी ग्रामपंचायत सदस्य तरुण पोरं झाली, ह्यातली 4-5 ज्येष्ठ माणसं ग्रामपंचायतीत गेली आणि त्यांच्या अंगावर गुलाल पडण्यासाठी मी आमदार साहेब स्वरूप राजे या ठिकाणी मिलिंद अप्पा असतील, सर असतील, माणिकराव सर असतील, आबीभाई असतील, भोसले साहेब असतील, आमचे आप्पा असतील, आम्ही सर्व काम करतो. आता ही आमची निवडणूक, आता ही निवडणूक तुमची आहे. आम्ही सर्वसामान्य माणसाच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला गुलाल खेळता आला पाहिजे, तुम्हाला काम करता आलं पाहिजे, तुमचं मत मांडता आलं पाहिजे, तुमच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये तुम्हाला जाऊन हक्काने कामं करून घेता आली पाहिजे. अशी लोक आपल्याला या ठिकाणी निवडून देण्याकरता निवडणूक. मी कोणत्या घरात मला आलो, मी काय केलं, हे काय केलं हे सांगण्यासाठी निवडणूक नाही किंवा टीका करण्यासाठी ही सुद्धा निवडणूक नाही. जर टीका करायची असेल, कंपॅरिझन करायचं असेल तर विकासावर कंपॅरिझन झालं पाहिजे, विकासाची तुलना झाली पाहिजे. आणि या ठिकाणी कोण करू शकते? आता ग्रामविकास खातं कोणाकडे, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती कुणाच्या अंडर येते, पैसे कोण देऊ शकतं? मग मला सांगा, घरी आई जेव्हा वाढणार आहे, बाप जेव्हा वाढणार आहे आणि आपण दुसऱ्याच्या दारात जाऊन ताट घेऊन गेलं तर काय मिळणार आहे? काहीच मिळणार नाही. कारण उघड्या शेजारी असे मन आहे. मला पुढचं नाही सांगायचं तुम्हाला. त्याच्या अंगात आता कर्तृत्व नाही, शिल्लक नाही, भांडी उलटी करून ठेवल्यात सगळी. आता ते पैसे आणू शकतात का? ही पैसे आणू शकतात. जेव्हा फुल सत्ता होती, सभापती, मंत्री, भाऊ, वेगवेगळ्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, खाली आमदार, त्यावेळेस काम करू शकली नाही. आता रताळ झालं काय काम करणार? तर करू शकतं का? आता त्यांचा रताळ झालाय, आता काय काम करू शकत नाही, फक्त येऊन माझ्या काय करू शकतात? बोट मोडू शकतात. ते मोडल्याने काय होतं? कावळ्याच्या शापाने काय होऊ शकतं का? तेच आहे. ते आम्हाला आनंद आहे. आमच्या नावाने दिवसभर जग चालू असतं. माझ्या नावाने ह्याला कुठं अडकला पाहिजे, ह्याला कसा बदनाम केला पाहिजे, ह्याला काय केलं पाहिजे. पण आमच्या नावात करण्यापेक्षा विठ्ठलाच्या नावाने केलं तर तेवढं तरी ह्या वयामध्ये प्रसन्न होण्याची शक्यता आहे. ती पण ती करत नाही. येऊन दे. खंडाळा तालुक्यात बोरीचा भार बसतो का नाही? इथं मी विटणीत बोरीचा भार पडणार. कोण म्हणणार आहे मी दारू पितो, कोण म्हणतात मी काय करतो, कोण म्हणणार मी दादा आहे, कोण मी म्हणणार मी याव आहे, कोण म्हणणार माझी उंची आहे, कोण म्हणणार मी खुर्चीत बसून संपवतो. संपवण्यासाठी कोणाला करण्यासाठी निवडणूक नाही. ही निवडणूक कुटुंबासाठी नाही. ही निवडणूक तुमची जिरली का आमची जिरवायची म्हणून नाही. ही निवडणूक विकास कामं करण्यासाठीच निवडणूक. हेच समजत नाही. निवडणूक लोकांना डायरेक्टर चेअरमन काय अधिकार त्याचे जरा त्रास झाले. वडापाव बी देत नाही आणि त्याला बी देत नाही. त्याला गेटच्या आत घेतात म्हणजे इलेक्शन नंतरची गेटच्या हात देतील. म्हणजे आपल्या संस्था तालुक्याची इज्जत परतंत्र्यात ठेवली, दुसऱ्याच ताब्यात दिली ना. बँक कोणाच्या ताब्यात दिली, माझी बँक कोण चालवते आणि तिच्यात मी घोटाळा झाला सांगितलं. आता मला सांगायचा विषय काय की अनेक ठिकाणी आपल्या ठेवायचं झाकून आणि दुसऱ्यावर बंद झालं पाहिजे. तालुक्याच्या विकासाची स्पर्धा लागली पाहिजे. मी आज तुम्हाला एवढे या ठिकाणी पैसे आणले, तुम्ही लावा ताकद. तुम्ही दर महिना 6 महिन्याला पक्ष बदलताय. कधी शरद पवार, कधी अजितदादा, परत शरद पवार, परत अजितदादा, परत एकनाथ शिंदे.
कधी भाजपमध्ये यायचं म्हणतात, कधी माझ्याकडे यायचं म्हणतात. जाऊ दे, तुमचा एकदा नेता फिक्स करा, एकदा नेता फिक्स करा, त्याच्याकडनं काहीतरी तालुक्याला नेता भाजला नाही. देवेंद्रजींना आणतो, काहीतरी मागतो, देवेंद्रजींकडनं घेतलं काय तालुक्याला, MIDC मंजूर करून घेतली पूर्व भागाला, ती चालू होईल. आता मी म्हणतो ते करतो. नेता आणून शिव्या देऊ नका, नेता आणून काम द्या. जयाभाऊला आम्ही आणतो, जयाभाऊकडनं 60 कोटी काढून घेतले खिशातून, जयाभाऊ 250 कोटी रुपये अजून देतो. नेता आणला की त्यांनी कामं केली पाहिजे. आता हे तुम्ही ज्या पक्षामध्ये काम करताय त्याच्यापर्यंत जिल्हा परिषदेचा निकाल असतो, पण त्या ठिकाणी तुमच्याकडे टिकलं पाहिजे. टिकलं तर त्यांच्याकडनं रुपये आणला पाहिजे. ते ग्रामविकास खात्यात काय आणू शकत नाही, ग्रामपंचायतीला काय देऊ शकत नाही. त्यांचं रताळा झालं तर आपल्याला काय देणार आहे? त्यामुळं काय देऊ शकत नाही. फक्त टाइमपास म्हणून लोकांनी ऐका. विकास कुठं होणार आहे, कोण करू शकणार आहे, कुणाला राज्यात किंमत आहे, कोण काय करू शकतं, आमदार कोणाचे, तालुक्यात सत्ता कोणाची, प्रशासन कोणाचं ऐकतं, हे मी काय सांगायची गरज नाही. प्रशासनाला रोज सांगतात तुम्हाला असं करू, तुम्हाला यावं करू, रोज दम देते. कशाला ऐकते? अधिकारी काय म्हणून मला 2 वर्षांनी बदली होऊन जायची. तुम्ही शिवाय किती दिला, किती ताप दिला, तर शिकून पोरं IAS झालेले असतात, MPSC झालेले असतात, ते कुणाला घाबरत नाहीत. पोरं असो, अधिकारी असो, कुणाला घाबरत नाही. आजकालचे अधिकारी कुणाला घाबरत नाही. मी काय सांगितलं चुकीचं तरी करत नाही. आम्ही चुकीचं सांगत नाही, ही गोष्ट वेगळी. पण तालुक्यात ह्यांचं कोण ऐकत नाही. पंचायत समितीचा व्हिडिओ कोण नेमणार आहे? कोण नेमणार आहे व्हिडिओ? जयाभाऊ. पंचायत समितीचे सगळे अधिकारी कोण देणार आहे? जयाभाऊ. ऐकलं कोणाचं जाणार? जयाभाऊ. खात्याचं मंत्री ते यांचं काय चालणार? काहीच चालणार. तर मग गावाने आपलं मत, लोकांनी आपलं मत, फलटण तालुक्याने आपलं मत वाया घालवू नये. मत विकासाला द्या, शिवाय देणाऱ्यांना नको. मत तालुक्यासाठी पैसे आणणाऱ्यांना द्या, लोकांच्या नावाने बोट मोडणाऱ्यांसाठी नको. मत या ठिकाणी चांगल्या माणसांना द्या. आम्ही हे करू शकतो, दादागिरी करू शकतो असं सांगणाऱ्यांना नव्हे. मत अशा माणसांना द्या की जे संस्था चालवतात, ऊर्जित अवस्थेला असतात, संघर्ष करतात, या ठिकाणी नवीन संस्था निर्माण करतात. अशा लोकांना देऊ नका की ज्यांनी आपल्या संस्था, शेजारच्या तालुक्यात बी, सगळ्या तालुक्यात कारखाने, तिथे बी अडचण चालवतात ना, माणसं जिवंत ठेवतात, ऊर्जित अवस्था, दुसऱ्याला चालवायला देत नाही. त्या श्रीराम सहकारी कारखान्याच्या विषयात भोसले साहेब चांगलं बोलू शकतात. त्याचा चांगला अभ्यास आहे. त्या कारखान्याचं भाडं कमी होत आलंय, 5 कोटी 50 लाख आले. आता लोक काय दूध खुळी राहिलेत काय? राहिल्या का दूध खुळ? भाडं कमी होतं वाढतं. मग तुम्ही तुमच्या सज्जनतेच्या काळामध्ये भाडं कमी करणारे तुम्ही, लोकांना माहिती भाडं कोण खात. मी भाडं का म्हणत नाही, भाडं कोण खातं असं मला म्हणायचं. लोकांना माहिती भाडं कोण. लोकांचे शेतकऱ्याचे पैसे खातात का नाही? 5 कोटीचं भाडं 50 लाख, 4.5 कोटी शेतकऱ्याचं खाल्लं जाणार. शेतकऱ्याला मिळालं असतं का नाही? ते कारखाना कोणाच्या मालकीचा आहे? सभासदाचा. पैसे कुणी दिल्यात? सभासदाने. भाडं कोण खाते? मी खातो. भाडं खाता, फलटण शहरामध्ये गटार खाता, अंडरग्राऊंड लाईन खाता. बास की आता मी तर म्हटलं 30% फलटणला द्या आणि एकदा निवृत्ती फलटणच्या